हे दोन्ही मेट्रो मार्ग अत्यंत महत्त्वाचे, दहिसर ते काशीगाव आणि दुसरीकडे डायमंड गार्डन ते मंडाले, मेट्रो 9 आणि मेट्रो 2B हे दोन्ही मार्गांवरचे दोन्ही मेट्रोचे पहिला टप्पा जो आहे, फर्स्ट फेज जे आहे ते मुंबईकरांच्या सेवेत आता दाखल होत आहे। तर मेट्रो 2B 23.6 किलोमीटर लांबीचा असा हा संपूर्ण टप्पा आहे, ज्याचा पहिला जो 5.6 किलोमीटरचा पहिला टप्पा डायमंड गार्डन ते मंडालेचा तो आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे। तसं पाहायचं झालं तर हार्बर मार्गावरचा हा पहिलाच मेट्रो प्रवास असणार आहे किंवा पहिलाच मेट्रोचं लोकार्पण असणार आहे। आता या दोन नव्या मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत। पाठोपाठ पॉट टॅक्सी संदर्भात सुद्धा या ठिकाणी एक अत्यंत सुंदर असं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांचा आणि उपनगरवासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होण्यासाठी हे सगळेच वाहतूक व्यवस्थेतले जे नवीन प्रकल्प आहेत आणि त्याचं वेळेवर होणारं लोकार्पण हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। सुंदर अशी ही स्थानकं आहेत, सुसज्ज अशी मेट्रोची स्थानकं, भुयारी मेट्रो मुंबईत कार्यरत आहेच, मुंबईकर त्यातून प्रवास करतायत। दुसरीकडे आता मीरा भाईंदरचा जो टप्पा आहे तिथपर्यंत सुद्धा मेट्रो पोहोचलेली आहे। म्हणजे दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गाचं एकीकडे वेस्टर्नवरचं लोकार्पण, दुसरीकडे हार्बरवरचं डायमंड गार्डन ते मंडाले असं हे लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर ही मेट्रोची स्थानकं अत्यंत सुसज्ज असणार आहेत आणि मेट्रो 2B आणि मेट्रो 9चा हा संपूर्ण टप्पा जो आहे तो आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे। एकीकडे भुयारी मेट्रो, दुसरीकडे इतरही कार्यरत असणाऱ्या सध्याचे मेट्रो मार्ग आणि त्यासोबतच आता हे दोन नवे मेट्रो मार्ग जे मुंबईकरांसाठी प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। तर मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या दोन्ही मार्गांचं आता लोकार्पण झालेलं आहे। मुंबईकरांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा। हार्बरला मेट्रो मिळाली आहे, दुसरीकडे मुंबईच्या पलीकडे म्हणजेच मीरा रोड भाईंदरसाठीचा जो मेट्रो टप्पा होता त्यातल्या पहिल्या फेजचं आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मेट्रो 2A कार्यरत आहे, मेट्रो 2B आता कार्यरत होते आहे आणि दुसरीकडे दहिसर ते काशीगाव जे आहे त्या सुद्धा मेट्रोचं त्या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांचा आणि उपनगरवासियांचा प्रवास अत्यंत सुखकर होण्याच्या दृष्टीनं या दोन्ही मेट्रो मार्गांचं लोकार्पण हे महत्त्वाचं होतं आणि आता त्याचं लोकार्पण झालेलं आहे। एकीकडे वेस्टर्नवर मेट्रो कार्यरत होती, पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारी मेट्रो कार्यरत होती, थेट साऊथ बॉम्बेला जोडणारी मेट्रो भुयारी मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी कार्यरत होता। आता मात्र त्या पलीकडे म्हणजेच बाजूच्या जिल्ह्याला, ठाणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ज्या मेट्रो मार्गिका ज्या प्रस्तावित आहेत त्याचं आता हळूहळू करत लोकार्पण होतं। महामुंबई मेट्रो मुंबईकरांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या डायमंड गार्डन या मेट्रो स्टेशनवर आहे। आचार्य अत्रे असं या स्टेशनचं नाव आहे आणि या स्टेशनपासून मंडालापर्यंत जी येलो लाईन मेट्रो आहे ती आता सुरू झालेली आहे आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार सुद्धा उपस्थित होते, इथले स्थानिक नेते सुद्धा उपस्थित होते आणि आपण पाहतोय बघा अगदी हायटेक सुविधा वापरून या मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मेट्रो सुद्धा हायटेक आहे आणि जे प्लॅटफॉर्म, जे स्टेशन या ठिकाणी मेट्रोचे तयार करण्यात आलेले आहे ते सुद्धा हवारहित आहे। त्यासोबतच जास्तीत जास्त सूर्यप्रकाश यामध्ये येईल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघा पाहतोय पायलटची ही कॅबिन आहे आणि पायलटच्या कॅबिनमधून समोरचा जो नजारा आहे तो कसा दिसतो ते सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीतच कशा पद्धतीनं आसन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोणकोणती कामं MMRDAच्या वतीनं करण्यात आलेली आहेत विकासाची त्याचे देखील जे मॉडेल्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना बसण्याची एक वेगळी व्यवस्था आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की CCTV लावण्यात आलेला आहे। आपत्कालीन दरवाजा आहे जो ट्रेनच्या दोन्ही टोकाचा आहे तो कशा पद्धतीनं उघडला जाईल ते सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे आणि दरवाजाला टेकून कोणी उभं राहू नये असे जे फलक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। 20 रुपये 10 ते 20 रुपये जे तिकीट आहे ते या ठिकाणी असणार आहेत आणि MMRDA कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे इंटरनॅशनल ग्रँड मेमोरियल इंदू मिल या ठिकाणी दादर या ठिकाणी तयार होत आहे त्याचं मॉडेल सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जी कामं MMRDAच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि अधिकारी आहेत बघा हे सगळे MMRDAचे अधिकारी आहेत ज्यांनी कामं केलेली आहेत। महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत ज्यांची चर्चा आता एकमेकांशी सुरू आहे की उद्घाटन झालेलं आहे, आता पुढचा नेमका टप्पा कसा गाठायचा यावर देखील विचारमंथन जे होते। थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पायलटच्या कॅबिनमधून ही ट्रेन चालताना हा सगळा जो प्रवास आहे तो सुद्धा अनुभवला, याची पाहणी सुद्धा केली आणि MMRDAला पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा दिल्या। त्यामुळे आता
पासूनच हा जो टप्पा आहे टप्पा 2B तो सुरू झालेला आहे आणि मुंबईच्या डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाले इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो आता सुसज्ज झालेला आहे. याने लोकांचा वेळ वाचेल, विद्युत बचत होईल आणि त्यासोबतच इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानामध्ये राहणीमानामध्ये याने काही फरक होईल का हे सुद्धा